नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्यामध्ये किसलेला बटाटा घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीच बनवली नसेल। चला तर मग याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे। आता बटाटा सोलून घ्यायचा, याची साल आपण काढून घेऊया। संपूर्ण बटाटा व्यवस्थित असा सोलून घेतलेला आहे। आता एका डिशमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, यामध्ये आपण हा बटाटा किसून घेऊया। डायरेक्ट पाण्यामध्ये किसायचा म्हणजे बटाटा आपला काळा किंवा लाल पडत नाही। तर अशा पद्धतीची मी किसणी घेतलेली आहे। तुम्ही मोठ्या किसणीने सुद्धा हा बटाटा व्यवस्थित असा किसून घेऊ शकता। संपूर्ण बटाटा इथे आपण अशा पद्धतीने किसून घेऊया। तर नंतर पहा, मी उरलेला बटाटा मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण बटाटा किसलेला आहे। आता याला पाण्यामध्ये ठेवून देऊया, याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे। आता लगेच गॅसवरती कढई ठेवायची, यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, 1 चमचा जिरे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया। सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे आपल्या पदार्थाला चव खूप छान येते। चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पहा, अशा पद्धतीने खळखळून अशी पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी रवा यामध्ये आपल्याला घालायचा आहे। थोडा थोडा करत आपल्याला रवा यामध्ये मिक्स करायचा आहे। एका हाताने रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि झाल्या तरी लगेच अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या। तर थोडा थोडा करत आपण रवा यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस इथे आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे। एका वाटीपैकी फक्त 1 चमचा शिल्लक राहिला आहे आणि बाकी सर्व रवा आपण यामध्ये वापरलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला जो किसून घेतलेला बटाटा होता ना, तो पाण्यामधून व्यवस्थित असा पिळून आणि निथळून घ्यायचा आहे आणि यानंतर किसलेला बटाटा आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। छान व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। गॅस मात्र आपल्याला इथे लोच ठेवायचा आहे। बटाटा रव्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। पहा, छान घट्टसर असा आपला हा रवा झालेला आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं बारीक गॅसवरती याला आपण व्यवस्थित असं शिजवून घेऊया। 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून पाहूया। पहा, असं घट्टसर आपला हा रवा झालेला आहे। यामध्ये जो बटाटा घातला होता तो सुद्धा छान असं शिजलेला, हा रवा सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला। आता इथे एक आपल्याला डिश घ्यायची आहे किंवा ताट घ्यायचं आहे, याला तेल किंवा तूप असं लावून घ्यायचं आहे। संपूर्ण प्लेटला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे। आता शिजवलेला जो रवा होता तो आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता लगेचच उलथण्याच्या मदतीने आपल्याला याला व्यवस्थित असं या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे। उलथण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे छान व्यवस्थित पसरले जातं आणि हे मिश्रण उलथण्याला चिकटत नाही। व्यवस्थित असं एकसारखं आपण हे पसरवून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक आणि भन्नाट अशा रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात। आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारसुद्धा नक्की मानता येतील। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। त्यानंतर पहा, आपण उलथण्याने अगोदर याला पसरवून घेतलं। आता हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे छान एकसारखं असं आपल्याला पसरवता येईल। हलक्या हाताने याला असं थापून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं आपण या प्लेटमध्ये याला सेट करून घेतलेलं आहे। आता याला थंड होण्याकरता ठेवून देऊया। 10 मिनिटानंतर पहा, व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता सुरीच्या मदतीने आपण लगेचच याला कट करून घेऊया। तर इथे मी अशा उभ्या आकारामध्ये स्टिक्सच्या शेपमध्ये याला कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला वेगवेगळ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता, जसे की डायमंड शेपमध्ये, चौकोनी आकारामध्ये,
वेगवेगळं जसं तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही याला कट करून घेऊ शकता। आता पिझ्झा कटरच्या मदतीने मी याला पटापट असं कट करून घेते, म्हणजे पटकन असं कट होईल। तर पहा, अशा मी याच्या स्टिक्स बनवून घेतलेल्या आहेत। आता याला लगेच आपण प्लेटमधून काढून घेऊया, डिमोल्ड करून घेऊया। पहा, अगदी व्यवस्थित अशा आपले स्टिक्स यामधून निघालेले आहेत, छान व्यवस्थित सेट झालेले आहेत। आता याला आपण प्लेटमधून काढून घेऊया। तर याच्या आज आपण कुरकुरे बनवणार आहोत, त्यामुळे याला नंतर आपण कुरकुरेच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे। प्लेटमधून काढून घेतलंय। आता पुन्हा आपण याला कुरकुरेच्या शेपमध्ये कट करून घेऊया। लांब लांब अशा याच्या स्टिक्स कट करून घ्यायच्या आहेत। याला परत एकदा असं कट करून घेऊया, म्हणजे याला छान कुरकुरेसारखा आकार येतो। लहान मुलांना बाहेरचे अनहेल्दी कुरकुरे देण्यापेक्षा घरी एकदा असे कुरकुरे नक्की ट्राय करून पहा। चवीला सुद्धा खूपच भारी लागतात आणि खायला सुद्धा तितकंच हेल्दी राहतं। घरी बनवले म्हणजे हेल्दी तर असणारच आहे। तर पहा, मस्त असे इथे आपण याचे हे कुरकुरे कट करून घेतलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे उरलेले ज्या स्टिक्स आहेत, कुरकुरे आहेत, याला असं हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकता। सकाळच्या वेळी जर नाश्त्यासाठी गडबड असेल तर अगोदरच असं स्टिक्स बनवल्या आणि आयत्या वेळेस तळून खाल्ल्या ना, तर बघा कामसुद्धा सोपं होतं। आता लगेच आपण या स्टिक्स तेलामध्ये तळून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर यामध्ये या कुरकुरे सोडून द्यायचे आहेत। गॅस मध्यम ठेवायचा आहे। आता याच्यावरील बुडबुडे कमी झाले की आपल्याला याला असं पलटून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती कुरकुरे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी भन्नाट आणि चवीला अप्रतिम असे हे कुरकुरे लागतात। छान असं याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया। पाहू शकता इथे याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत असे हे स्टिक्स झालेले आहेत। आता लगेच आपण याला तेलामधून व्यवस्थित असे निथळून काढून घेऊया। हे कुरकुरे आपण तेलामधून व्यवस्थित निथळून काढून घेतले। आता उरलेले कुरकुरे सुद्धा आपण असे दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेऊया। तुमच्या घरी सुद्धा लहान मुले असतील तर अशा पद्धतीने एकदा कुरकुरे नक्की बनवून पहा। महत्त्वाचं म्हणजे हे कुरकुरे 2 ते 3 दिवस आरामात टिकतात। फक्त याला व्यवस्थित असं डीप फ्राय करून घ्यायचं। एकदा लहान मुलांना असे घरचे कुरकुरे दिले ना, तर ते परत बाहेरचे कुरकुरे मागणारच नाही, इतके भन्नाट लागतात। पहा, मस्त असे रव्यापासून आणि बटाट्यापासून आपले कुरकुरे तयार झालेले आहेत। आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की हे कुरकुरे किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत। याला तुम्ही मस्त असं सॉससोबत सर्व करू शकता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जर सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। रेसिपीबद्दल काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा। चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला, बाय बाय।